त्यानंतर पहा प्रश्न 7 गुणिले चौरस अधिक 5 बरोबर 5 येण्यासाठी चौरस जागी कोणती संख्या असावी? तर पहा इथे अधिक 5 दिलेलं आहे म्हणजे या गुणाकाराचं उत्तर 0 यायला हवं. मग 0 येण्यासाठी कोणती अंक मांडलं पाहिजे तिथे? तर 0च, म्हणून 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कारण कोणत्याही संख्येला 0 गुणलं तरच उत्तर इथे 0 येतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा, एका त्रिकोणाकृती मैदानाची बाजू 100 मीटर, 10,000 सेंटीमीटर आणि 1,00,000 मिलीमीटर आहेत. तर त्या मैदानाभोवती 2 फेऱ्या मारल्या तर किती अंतर होईल? फेरा मारलेला आहे म्हणजे आपल्याला परिमिती काढायची आहे आणि परिमिती काढण्यासाठी आपल्या त्रिकोणाच्या बाजू हे एका एककामध्ये घ्यायचे आहेत कारण ते तिन्ही एकक वेगवेगळे दिलेले आहेत. मग पहा मीटरमध्ये आपण कन्वर्ट करूयात कारण उत्तर पहा सर्व मीटरमध्ये दिलेलं आहे. मग पहा 1 मीटर म्हणजे किती असतं? 100 सेंटीमीटर. 100मध्ये 2 शून्य येतात, 2 शून्य कॅन्सल केले की काय झालं? 100 मीटर झालेलं आहे. आणि 1 मीटर बरोबर किती असतं? 1000 मिलीमीटर म्हणजे 3 शून्य कॅन्सल करायचे आहेत. मग पहा 100 अधिक 100 अधिक 100 300, 300 दुप्पट होणार आहे 600. 4 नंबरचा